मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी 15,000 कोटी खर्च करून सरकार वॉटर ग्रिड नावाची संकल्पना राबवणार आहे। तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांनी यशस्वीरित्या ही योजना राबवल्यानंतर आता महाराष्ट्रात हा प्रयोग करण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने याला तत्वतः मंजुरी दिली आहे। या संदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। गेली 3 वर्ष भीषण दुष्काळामुळे मराठवाडा होरपळून निघतोय। सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न झाले, मात्र कुठेतरी सरकार या सगळ्यात अपयशी ठरलं हे सुद्धा आपण पाहिलंय। मात्र या दुष्काळावर, या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक योजना आणते। वॉटर ग्रिड योजना असं या योजनेचं नाव आहे। नक्की काय आहे ही योजना, यामुळे कसं मिळणार आहे पाणी आणि कसा दूर होणार दुष्काळ, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत बबनराव लोणीकर साहेब आहेत। त्यांना विचारूया नक्की काय योजना आहे आणि कशी ही साकारणार आहे। वॉटर ग्रिड म्हणजे एका मोठ्या सोर्समधून मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये वॉटर ग्रिडनं पाणी द्यायचं, लोकांना फिल्टरचं पाणी द्यायचं, अशा प्रकारची ही योजना आहे। गुजरात आणि तेलंगणाच्या धर्तीवर मराठवाडा वॉटर ग्रिड करण्याचं आम्ही ठरवलं आहे। जायकवाडीतून 6 TMC पाणी घ्यायचे साधारणतः। उजनीच्या धरणातून आपल्याला 10 TMC पाणी लागेल। वर्षाकाठी 16 TMC पाणी लागेल। या सगळ्या परिस्थितीमध्ये किती खर्च याच्यासाठी लागणार आहे, किती वेळ यासाठी लागणार आहे आणि हा सगळा पैसा कसा उभा करणार आहे तुम्ही? 12 ते 15 हजार कोटी रुपयाचा खर्च आहे। जिथं राज्य सरकारने एखादी गोष्ट ठरवली तर शक्य आहे ते। आम्ही दुष्काळ पडला, 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले 2012च्या दुष्काळाचे। याही वर्षी 4,000 कोटी रुपये वाटले। राज्य हे मोठं आहे, प्रगत राज्य आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचं वारस असणारं हे राज्य आहे। तेलंगणासारखं छोटं राज्य असतानाही ते 42,000 कोटी रुपये खर्च करू शकतात। आमच्या राज्याचं वर्षाचं बजेट आहे 2,22,000 कोटीचं। शक्य आहे, आम्ही देऊ शकतो आणि ही योजना 3 वर्ष करायची, एका वर्षी नाही। राज्य सरकारनं सगळी पैशाची तयारी केलेली आहे। अतिशय सुंदर असं स्वप्न राज्य सरकार मराठवाड्यातील खास करून दुष्काळी जनतेला दाखवत आहे। खरं तर एक खूप मोठं असं काम आहे, खूप मोठा निधी यासाठी लागणार आहे। मात्र खरंच हे स्वप्न पूर्ण झालं तर पाणी टंचाईच्या दुष्टचक्रात अडकलेला मराठवाडा निश्चितपणे यातून बाहेर येईल, यात शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।